पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम गलतीकरास पत्र अध्याय 5 मराठी. गलतीकरास लिहिलेले पत्र अध्याय 5. गलतीकरास लिहिलेले पत्र अध्याय 5. आपणाला स्वातंत्र्य असावे म्हणून ख्रिस्ताने आपणास स्वतंत्र केले, यावर स्थिर रहा. दास्याच्या जुवाखाली पुन्हा सापडू नका. सत्य सुवार्ता व नियमशास्त्र यातून कोणते निवडणार? सत्य सुवार्ता व नियमशास्त्र यातून कोणते निवडणार? पहा, मी पौल तुम्हास सांगतो की जर तुम्ही सुनता करून घेता तर तुम्हास ख्रिस्ताचा काही उपयोग होणार नाही. सुनता करून घेणाऱ्या प्रत्येक मनुष्याला मी पुन्हा निश्चित अर्थाने सांगतो की तो सर्व नियमशास्त्र आचारावयास बांधलेला आहे. जे तुम्ही नियमशास्त्राने नीतिमान ठरणार आहात, त्या तुमचा ख्रिस्ताबरोबरचा संबंध नाहीसा झाला आहे. तुम्ही कृपाभ्रष्ट झाला आहात. आम्ही आत्म्याच्या द्वारे विश्वासाने नीतिमत्वाची आशा धरून वाट पाहत आहोत. ख्रिस्त येशूमध्ये सुनता काही कामाची नाही व बेसुनताही नाही, तर प्रीतीच्या द्वारे कार्य करणारा जो विश्वास तो कामाचा आहे. तुम्ही चांगले धावत होता, तर सत्याला मान्य होऊ नये असा तुम्हास कोणी अडथळा केला? ही मनोधारणा तुम्हास ज्याने पाचारण केले त्याची नाही. थोडेसे खमीर सगळ्या गोळ्याला व्यापून टाकते. मला प्रभूमध्ये तुमचा असा भरोसा आहे की तुम्ही दुसरे मत धरणार नाही. तुम्हास घोटाळ्यात पाडणारा कोणीही असो तो दंड भोगील. बंधुजन हो, मी अजून सुनतेचा उपदेश करीत आहे, तर मग माझा छळ का होतो? अशाने वधस्तंभाचे अडखळण नाहीसे झाले आहे. तुमच्या ठाई अस्थिरता उत्पन्न करणारे स्वतःला छेदून घेतील तर बरे होईल. स्वातंत्र्याचे पालन प्रेमाच्या द्वारे झाले पाहिजे. स्वातंत्र्याचे पालन प्रेमाच्या द्वारे झाले पाहिजे. स्वातंत्र्याचे नियमन प्रेमाच्या द्वारे झाले पाहिजे. बंधुजन हो, तुम्हाला स्वतंत्रतेकरता पाचारण झाले, तरी त्या स्वतंत्रतेने देहवासनांना वाव मिळू देऊ नका, तर प्रीतीने एकमेकाचे दास व्हा. कारण जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर, हे एकवचन पाळण्यात सर्व नियमशास्त्र पाळण्यासारखे आहे. परंतु तुम्ही जर एकमेकास चावता व खाऊन टाकता, तर परस्पराच्या हातून एकमेकाचा क्षय होऊ नये म्हणून जपा. पवित्र आत्म्याने केलेले मार्गदर्शन. पवित्र आत्म्याने केलेले मार्गदर्शन. आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही असे मी सांगतो. कारण देहवासना आत्म्याविरुद्ध असते व आत्म्याची प्रेरणा देहाविरुद्ध असते. त्या परस्पर विरुद्ध आहेत. यामुळे जे काही तुम्ही करू पाहता ते तुमच्या हातून होत नाही. तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालविलेले आहात, तर तुम्ही नियमशास्त्रा अधीन नाही. देहाची कर्मे तर उघड आहेत, तीही जार कर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तीपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी. याविषयी जे मी पूर्वी तुम्हास सांगून ठेवले होते तेच आता सांगून ठेवतो, की अशी कर्मे करणाऱ्यांना परमेश्वराच्या राज्यात वतन मिळणार नाही. आत्म्याच्या प्रभावाने होणारी फलप्राप्ती प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन ही आहे. अशा विरुद्ध नियमशास्त्र नाही. जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी दुर्वृत्ती व वासना यासुद्धा देहाला वधस्तंभावर खिळले आहे. आपण जर आपला जीवनक्रम आत्म्याच्या प्रेरणेने चालवित आहोत, तर आपण आत्म्याच्या प्रेरणेनेच वागणूक करावी. आपण पोकळ अभिमानी होऊन एकमेकास चिडवू नये
व एकमेकांचा हेवा करू नये.